सो द लास्ट लेक्चर वी हॅव स्टडीड SQL DML क्युरीज. त्यामध्ये आपण सिलेक्ट क्युरी अँड त्याचे क्लॉजेस बघितले होते. देन द नेक्स्ट पॉईंट इज डेटाबेस मॉडिफिकेशन युझिंग SQL. यामध्ये आपण इन्सर्ट, अपडेट अँड डिलीट क्युरी शिकणार आहोत. ओके. Insert into. The insert into command is used to insert the new record in the table. It is possible to write the insert into statement in two ways. The first way specifies both the column name and the values to be inserted. त्यामध्ये सिंटॅक्स बघा. फर्स्ट वेचा इन्सर्ट इंटू टेबल नेम, त्या ब्रॅकेटमध्ये कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 पर्टिक्युलर जेवढे तुमचे कॉलम्स असतील टेबलमध्ये ते द्यायचे. अँड देन व्हॅल्यूज हा कीवर्ड झाला आणि त्यानंतर ब्रॅकेट्समध्ये तुमचे व्हॅल्यू कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू द्यायचे अँड सेमिकोलन. सो हा काय झाला, फर्स्ट वे झाला. तुम्ही तुमच्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करू शकता किंवा रेकॉर्ड इन्सर्ट करू शकता. आणि सेकंड वे इज डायरेक्टली इन्सर्ट इंटू टेबल नेम लिहायचा अँड त्यानंतर व्हॅल्यूज हा कीवर्ड लिहायचा अँड पर्टिक्युलर ब्रॅकेट्समध्ये व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2 कॉमा सेपरेटेड लिहायचे अँड सेमिकोलन. सो हा सेकंड वे झाला. फर्स्ट वेने तुम्ही काय करू शकता, पर्टिक्युलर सपोज तुम्हाला एखाद्या कॉलममध्ये डेटा इन्सर्ट करायचा नसेल एखाद्या पर्सनचा, सो त्याच्यासाठी फर्स्ट वे तुम्ही यूज करू शकता. अँड जर तुम्हाला सगळ्या कॉलम्समध्ये डेटा इन्सर्ट करायचा असेल, रेकॉर्ड इन्सर्ट करायचा असेल, तर तुम्ही सेकंड वे यूज करू शकता. त्याचं आपण एक्झाम्पल कन्सिडर करूया. एक्झाम्पल घेऊया. हे आपला डेमो डेटाबेस आहे. त्यामध्ये बघा आपला कस्टमर ID आहे, कस्टमर नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, सिटी, पोस्टल कोड अँड कंट्री. जो आपण मागे कन्सिडर केला होता सेम डेटाबेस आपण कन्सिडर करतो आहे. सो हा आपला डेमो आहे, डेमो डेटाबेस आहे. त्याच्यावरती मी क्युरी फायर करते इन्सर्ट इंटू कस्टमर्स. म्हणजे आपल्या टेबलचं नाव काय आहे, कस्टमर्स आहे. अँड पहिल्या वेने मी इन्सर्ट करते डेटा. ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे, कस्टमर नेम, कॉन्टॅक्ट नेम, ॲड्रेस, सिटी, पोस्टल कोड अँड कंट्री. हे जे सगळे आपले कॉलम्स आहेत मागे बघू शकता. ह्या कॉलम्सचे टेबल्समध्ये जे कॉलम्स आहेत ते सगळे कॉलम्स मी एंटर केले आहे. सो मला सगळ्या कॉलम्समध्ये डेटा एंटर करायचा आहे. सो अशा प्रकारे मी कॉलमचे नेम्स टाकले. त्यानंतर व्हॅल्यूज हा कीवर्ड लिहिला. त्यानंतर तुमचा जो डेटा आहे तो डेटा मी इन्सर्ट केलेला आहे आणि त्यानंतर सेमिकोलन दिलं आहे. सॉरी, टेबल जरा वरती गेलं आहे, जरा समजून घ्या. अशा प्रकारे हा आपली क्युरी झाली अँड त्याचं आउटपुट आपल्याला कसं मिळणार आहे तुम्ही बघू शकता की आपण जो डेटा एंटर केलेला आहे, जो रेकॉर्ड आपण एंटर केलेला आहे या क्युरी थ्रू, तो ती जो रेकॉर्ड आहे तो लास्टला असाईन झालेला आहे. कस्टमर ID मी इथे सुद्धा लिहिलेला नाही आहे आणि कस्टमर ID मी व्हॅल्यूजमध्ये पण इन्सर्ट केलेली नाही आहे. कशासाठी, तर आपण मागे पण शिकलो आहे प्रायमरी की काय होते, डायरेक्टली आपण कन्स्टंट अप्लाय करतो. प्रायमरी की आपण जेव्हा टेबल क्रिएट करतो तेव्हा अप्लाय केल्यानंतर काय होतं, ती ऑटो फिल करून घेते. कस्टमर ID तुम्हाला दरवेळी इन्सर्ट करायची गरज नाही. जर तुम्ही तुमच्या टेबलला प्रायमरी की अप्लाय केली असेल, ती ऑटो इन्सर्ट करून तुमचे जो मागची प्रिव्हियस व्हॅल्यू आहे ती बघून त्यानंतर पुढचे जे रेकॉर्ड्स तुम्ही एंटर करत जाणार त्याची ॲटोमॅटिकली जी व्हॅल्यू आहे ती फिलअप करत जाणार. त्याच्यामुळे ऑटो इन्क्रीमेंट होतं प्रायमरी की थ्रू. त्यामुळे मी इथे कस्टमर ID हा जो कॉलम नंबर आहे, कॉलम नेम आहे ते इन्सर्ट लिहिलेला नाही आहे. अँड व्हॅल्यूजमध्ये पण कुठल्या नंबरचा ID आहे हे पण घातलेलं नाही. तो ॲटो इन्क्रीमेंट होऊन टेबलमध्ये तुम्हाला ॲटोमॅटिकली शो होणार युजिंग प्रायमरी की. सो हा यूज आहे प्रायमरी कीचा. सो अशा प्रकारे आपण काय केलं आहे, इन्सर्ट केलेला आहे कस्टमर या टेबलमध्ये व्हॅल्यू फर्स्ट वेने. देन इन्सर्ट डेटा ओनली अ स्पेसिफिक कॉलम. सपोज तुम्हाला आता स्पेसिफिक कॉलम मध्ये डेटा इन्सर्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी क्युरी बघा, इन्सर्ट इंटू कस्टमर्स, तोच टेबल घेत आहे. कस्टमर नेम कॉमा सिटी अँड कंट्री. याच्यामध्ये मी पोस्टल कोड अँड ॲड्रेस हा जो डेटा आहे तो मी ॲड करत नाही आहे. सो व्हॅल्यूज दिल्यात मी, पर्टिक्युलर 3 कॉलम घेतल्यात म्हणून मी 3च व्हॅल्यू दिल्यात. मग अशा प्रकारे त्याचा आउटपुट काय आला आहे बघा. 92 नंबरचा जो आपण डेटा एंटर केला आहे तो कार्डिनल. इथे आपण कॉन्टॅक्ट नेम नाही लिहिलं आहे, ॲड्रेस नाही लिहिलं आहे. सो इथे काय व्हॅल्यू असाईन होते, नल. म्हणजे कन्स्टंट कुठला यूज केलेला असेल, नॉट नल हा कन्स्टंट प्रत्येक कॉलमला यूज केलेला आहे. कारण तिथे जेव्हा आपण व्हॅल्यू एंटर नाही करणार त्यावेळी ॲटोमॅटिकली तो काय घेतो डेटाबेसमध्ये, नल ही व्हॅल्यू प्रिंट करतो आहे. सो अशा प्रकारे आपण ज्या
कॉलम्सला व्हॅल्यू असाइन केलेल्या आहेत, व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेल्या आहेत, तेवढ्याच व्हॅल्यू इन्सर्ट झालेल्या आहेत. बाकीच्या कॉलममध्ये नल हा प्रिंट झालेला आहे. बिकॉज ऑफ वॉट, नल कन्स्टंट यूज केल्यामुळे. अशा प्रकारे आपण साईड बाय साईड कन्स्टंट का यूज करतात ते पण बघतो आहे अँड आपलं क्युरी पण बघतो आहे. सो हे झाला सेकंड वे. क्युरी म्हणजे स्पेसिफिक कॉलममध्ये तुम्ही जर डेटा इन्सर्ट करत असेल तर कशा प्रकारे होतो. देन नेक्स्ट स्टेटमेंट इज अपडेट स्टेटमेंट. आता आपण डेटाबेसमध्ये डेटा इन्सर्ट कसा करायचा ते बघितले. पण आता आपल्याला सपोज पर्टिक्युलर डेटा जो एक्झिस्टिंग डेटा आहे तो जर अपडेट करायचा असेल, मॉडिफाय करायचं असेल, जसं आपण पहिल्यांदा DML क्युरीमध्ये बघितलं की सपोज तुम्ही टेबल क्रिएट केल्यानंतर पर्टिक्युलर टेबलमध्ये तुम्हाला अपडेशन करायचं असेल किंवा तो टेबल मॉडिफाय करायचा असेल तर क्युरी फायर करू शकतो आपण. सेम वे आपण रेकॉर्ड इन्सर्ट केल्यानंतर एखादा रेकॉर्ड चुकीचं झाला असेल किंवा तो जो डेटा इन्सर्ट केला आहे तुम्ही रॉंग इन्सर्ट केला असेल किंवा तुम्हाला चेंज करायचा असेल, एखाद्याचा ॲड्रेस चेंज झाला, फोन नंबर चेंज झाला, मग पर्टिक्युलर त्याचा डेटा जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर अपडेट हे स्टेटमेंट यूज केलं जातं. सो अपडेट स्टेटमेंट इज यूज टू मॉडिफाय द एक्झिस्टिंग रेकॉर्ड इन अ टेबल. आपलं एक्झिस्टिंग रेकॉर्ड जे आहे त्याच्यातले मॉडिफिकेशन करण्यासाठी अपडेट हे स्टेटमेंट यूज केलं जातं. अपडेट टेबलचं सिंटॅक्स बघा. अपडेट टेबल नेम अपडेट हा कीवर्ड झाला. टेबल नेम सेट कॉलम इज इक्वल टू व्हॅल्यू 1 कॉमा कॉलम 2 इज इक्वल टू व्हॅल्यू 2. म्हणजे असे जर पर्टिक्युलर तुमचे 4-5 कॉलम असतील आणि 4-5 कॉलममध्ये तुम्हाला जर डेटा चेंज करायचा असेल तर तुम्ही कॉमा सेपरेटेड ते कॉलम्स नेम अँड त्याच्या व्हॅल्यूज लिहू शकता. अँड वेअर कंडिशन, पर्टिक्युलर कंडिशन म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या पर्सनचा जर तुम्हाला डेटा चेंज करायचा असेल, एका पर्टिक्युलर रोल नंबरचा, पर्टिक्युलर नेम असलेल्या माणसाचा जर डेटा चेंज करायचा असेल तर त्याच्यासाठी वेअर कंडिशन दिलेली आहे. सो आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. अपडेट टेबल एक्झाम्पल आहे. अपडेट कस्टमर सेट कॉन्टॅक्ट नेम अफ्रेड सिटी इज इक्वल टू फ्रँकफूड वेअर कस्टमर ID इज इक्वल टू 1. म्हणजे आपण ऑलरेडी कस्टमर ID 1चा पर्सन आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण हा जो आहे तुमचं तो डेमो टेबल आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता की कस्टमर कॉन्टॅक्ट नेम वेगळा आहे इथे कस्टमर 1चा अँड त्याचा सिटी पण त्याची जर्मनी आहे. सो अशा प्रकारे हा डेटा जो आपल्याला आहे तो या क्युरीने अपडेट करायचा आहे. सो हा आपला डेमो डेटा आहे. त्याच्यामध्ये आपण कंडिशन काय दिली आहे, वेअर कस्टमर ID इज इक्वल टू 1. ज्या पर्सनचा कस्टमर ID 1 आहे तो पर्सनचा कॉन्टॅक्ट नेम अँड सिटी चेंज करायचे आहे. ही क्युरी आपण फायर केली आहे. सो आउटपुट कसं येणार आहे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नेम अँड सिटी चेंज झालेली आहे. सो अशा प्रकारे अपडेट ही क्युरी फायर होते. देन अपडेट मल्टिपल रेकॉर्ड्स. सपोज आपल्याला मल्टिपल रेकॉर्ड्स अपडेट करायचे असतील तर आपण क्युरी कशी फायर करणार. अपडेट कस्टमर हे तुमचं टेबल नेम झालं. सेट कॉन्टॅक्ट नेम इज इक्वल टू जुआन वेअर कंट्री इज इक्वल टू मेक्सिको. म्हणजे ज्या लोकांची कंट्री मेक्सिको आहे त्यांचं कॉन्टॅक्ट नेम काय जुहान हे चेंज करायचं आहे. सो आउटपुटमध्ये तुम्ही बघू शकता डेमो डेटा हा आहे. ओके, डेमो डेटा हा आहे. इथे बघा तुम्ही कंट्री इथे मेक्सिकोन आहे. ज्या 2 मेक्सिकोन नावाच्या कंट्रीच्या माणसं आहेत त्यांचं काय बदलायचं आहे तुम्हाला, कॉन्टॅक्ट नेम जोहान असं करायचं आहे. सो इथे डेमो डेटामध्ये मेक्सिकोन दोघांचं आहे. सो ते चेंज होऊन इथे बघा जोहान झालेलं आहे. सो अशा प्रकारे पर्टिक्युलर सपोज तुम्हाला मल्टिपल टेबल्स जर चेंज करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ते करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे अपडेट क्युरी फायर होते. Then next is delete statement. The delete statement used to delete the existing record in a table. पर्टिक्युलर तुम्हाला टेबल मधला डेटा डिलीट करायचा असेल परमनंटली, सो डिलीट हे स्टेटमेंट यूज केलं जातं. सिंटॅक्स बघा. डिलीट फ्रॉम टेबल नेम. डिलीट हा कीवर्ड फ्रॉम पण लिहायचा कीवर्ड आहे तो. फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन. पर्टिक्युलर ज्या पर्सनचा डेटा तुम्हाला डिलीट करायचा आहे त्याच्यासाठी कंडिशन लिहायची. सो एक्झाम्पल बघा. डिलीट फ्रॉम कस्टमर वेअर कस्टमर नेम इज आरफ्रेड. आपण जो मगाशी पहिल्यांदा डेटा इन्सर्ट केला होता तोच कस्टमर ID 1चा जो पर्सन आहे त्याचा आपण डेटा आहे तो कम्प्लिटली डिलीट करणार. पूर्ण रेकॉर्ड डिलीट होणार, त्याचा कस्टमर IDसुद्धा डिलीट होणार. सो त्याचा आउटपुट काय शो होणार हे बघा अशा प्रकारे. सो आता कस्टमर ID कुठूपासून स्टार्ट होत आहे 2 पासून. म्हणजे त्या पर्टिक्युलर टेबलमधला पूर्णच्या पूर्ण रेकॉर्ड, पूर्ण त्याची जी रो होती ती कम्प्लिटली
डिलीट झालेली आहे. सो अशा प्रकारे डिलीट वर्कआउट होतं. सो आज आपण मोडिफिकेशन्स करायचे, इन्सर्ट, अपडेट, डिलीट शिकलेलो आहोत. सो आज मागच्या आणि या क्वेरी ज्या मी शिकवल्या आहेत त्या समजल्या असतील आय होप. तो तुम्हाला त्याच्यावरती मी एक होमवर्क देणार आहे. सो तो सॉल्व करून मला तुम्ही त्याचा फोटो क्लिक करायचा आहे. फोटो क्लिक करून मला पाठवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला आधी एक डेटाबेस एक टेबल क्रिएट करावा लागेल. त्या क्रिएट केलेल्या टेबलमध्ये तुम्हाला डेटा इन्सर्ट करावा लागेल युजिंग इन्सर्ट क्युरी. त्यानंतर वेगवेगळे जे ॲक्शन्स परफॉर्म करायला दाखवलेत मी तुम्हाला, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, त्या सगळ्या क्युरी एकाच टेबलवरती परफॉर्म करून तुम्ही मला ते त्याचा तुमचं जे लिहिलेलं असणार आहे होमवर्क त्याचा मला फोटो पाठवायचा आहे. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल, एखादी क्युरी समजली नसेल तर तुम्ही मेसेज करून विचारा. थँक्यू.